आपण पाहत आहात कायदा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. या सगळ्याचा बिमोड करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि याच्यात ड्रग्स प्रकरणात आता बार्शी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्यात एकूण 12 आरोपी आहेत. त्याच्यातले 12 पैकी 9 आरोपी आहेत परांड्यातले, परांडा आणि एक ग्रामीण भागातला जे असे 12 आरोपी मध्ये 9 आरोपी हे परांड्यातले आहेत. त्यामुळे परांड्यात हे किती खोलवर रुजलेलं आहे हे प्रकरण. त्यामुळे या संदर्भात मी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना बोललोय, त्याचबरोबर सोलापूरचे पोलीस अधीक्षकांशी, आणि या सगळ्यांना मी सांगितलंय याच्या मुलाशी जाऊन पाहिलं. याच्यात कुणीही कोणाचाही कितीही जवळचा असला, माझ्याही कुणीही जवळचा असला तरीही तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम थांबलं पाहिजे. त्याला सोडू नका. कोणाचीही सोडायची कुणीही शिफारस करणार नाही आणि कुणी अन्य राजकीय लोकांनी आता याच्यात हस्तक्षेप करू नये अशी म्हणत आहे. त्या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा माझं आव्हान असणार. तर याच्यात आपल्याला सांगायचं म्हणजे याच्यात ड्रग्सच्या ह्याच्यात परांड्यात खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर परांड्यात मागे 2 वर्षापूर्वी एक FIR झाला होता ड्रग्स प्रकरणात, आणि तो FIR झाल्यानंतर त्याच्यात 2 आरोपी निष्पन्न झाले होते. आणि त्याच्यात 2 आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्या ह्याच्यात पोलिसांच्या जबाबात एका आरोपीने कबूल जबाब दिलेला आहे, किंवा मी ड्रग्स घेतो तर दुसऱ्याने मी ड्रग्स विकतो असं स्पष्ट म्हटलेलं आहे. मात्र तरीही पोलिसांनी आता न्यायालयात, आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, पण तो गुन्हा मागं घेण्याची समरी न्यायालयात दाखल केली. या संदर्भात मी धाराशिवचे पोलीस अधीक्षक जाधव यांना बोललोय की याच्यात मुळात ते ड्रग्सचं शॅम्पल बदलण्याची शंका आहे. का तर याच्यात ड्रग्सचं शॅम्पल जे आहे कॅल्शियम क्लोराईड त्या प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल आला असं म्हणताय. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि याची चर्चाही मोठ्या प्रमाणात आहे की याच्यात कॅल्शियम क्लोराईड हे ते शॅम्पल बदललं गेलं आणि अजूनही 2 शॅम्पलच्या पुढ्या परांडा पोलीस स्टेशनला मुद्देमाल म्हणून आहेत. मी त्यांना पोलिसांना सांगितलंय या 2 पुढ्या परत एक छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवा आणि एक मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवा. मात्र तरीही मूळ याच्यातलं शॅम्पलच बदलला असेल तर याच्यात नाही इलाज होणार आहे. मात्र झाली पाहिजे याच्यात. तर हा प्रकार खूप, त्यामुळे याच्यात शॅम्पल बदलले असतील तर जे कोणी याच्यात पोलीस याच्यात सहभागी असतील त्यांच्यावरही तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे. आणि याच्यात खरं तर कॅल्शियम क्लोराईड हे मिळालं तर कॅल्शियम क्लोराईड कशासाठी वापरलं जातं आपल्याला बऱ्याच जणांना कल्पना आहे नाही, मला माहित नाही. पण कॅल्शियम क्लोराईड या ठिकाणी संतोष सूर्यवंशी बसले, त्यांची द्राक्षी बाग आहे. तर कॅल्शियम क्लोराईड त्या फळबागावर याच्यावर ते फवारलं जातं. ते ग्राम मध्ये मिळत नाही, ते किलोवर मिळतं. आपण त्या औषधी खताच्या दुकानात गेलो तर ते ग्राम मध्ये ते आम्हाला तर कुणी ते विकत देत नाही, मिळतही नाही ते. तर ते किलोच्या बॅग मध्ये मिळतं. मात्र हे कॅल्शियम क्लोराईड आता जे म्हणताय हे ग्राम मध्ये मिळालं इथं. म्हणजे याच्यातच ही मोठी याच्यात शंकेला वाव आहे. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे तत्कालीन ज्यावेळेसच्या याच्यात इथल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या त्यांच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी हे मूळ शॅम्पल बदललं असावं. याची चर्चा पोलीस विभागात आहे आणि नागरिकात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याची चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे याच्यात पुन्हा मी हे 2 शॅम्पलचे म्हणजे पोलीस अधीक्षकांना सांगितलंय की एक छत्रपती संभाजीनगरला पाठवा आणि एक मुंबईला पाठवा, आणि त्यात नाही जरी आलं तरी ही केस विड्रॉल करू नका. ही केस विड्रॉल करणं सोपं नाही आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही विड्रॉल करत नाही. विड्रॉल केली तर मी त्यांना जे कोणी केले असेल त्यांना त्यांच्याही मी मागे लागणार आहे. ही केस विड्रॉल झाली तर समरी इतकं करणं इतकं सोपं नाही आहे या गंभीर प्रकरणात ड्रग्स सारख्या. आणि याच्यात त्यांनी कॅल्शियम क्लोराईड असतं तर खरं तर यांनी ज्या दिवशी ही रेट टाकली जे कॅल्शियम क्लोराईड यांना मिळालं
ड्रग्स म्हणून मिळालं आणि यांनी ड्रग्सचा FIR केला. तर ते कॅल्शियम ही घटना आहे 19 जानेवारी 2024ची. 19 जानेवारी 2024च्या ह्याच्यात गुन्ह्यात पोलिसांकडून जप्त केलेले एकूण 8.33 ग्रॅम ड्रग्स आहे नमुने कॅल्शियम पण असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे या गुन्ह्याची फिर्याद गैरसमजुतीतून दिलेला गुन्हा रद्द करण्याचा त्यांनी कसमरीचा अहवाल विनंती न्यायालयाला परांडा न्यायालयात केली आहे. तर याच्यात माझं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यात कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हे जर खरंच कॅल्शियम क्लोराईड असेल तर जे दोन आरोपी झाले त्यांची समाजात जी अप्रतिष्ठा झाली त्याला कोण जबाबदार आहे. त्या जबाबदार असणाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. दुसरी बाजू याच्यात माझं म्हणणं नाही की कोणी याच्यात दोषी नसेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. मात्र याच्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्या होत्या त्यांनी गस्तीच्या रवाना पोलीस कॉन्स्टेबल मुलानी यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे साहित्य पितळी सील व सील करण्याचे साहित्य घेण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे साहित्य पोलीस स्टेशन डायरीत नोंद करून पेट्रोलिंगला गेल्या. जसे की त्यांना ड्रग्स मिळणार आहे 100% आता माहित होतं. म्हणजे त्यांना 100% ड्रग्स मिळणार आहे माहिती होतं. अशा तयारीने ते सगळ्या गेल्या प्रिंटर त्याच्यात. आणि याच्यात एक आहे पोलिसांनी याच्यात FIR करण्याआधी फील्ड ड्रग्स टेस्ट क्लोराईडचे म्हणतायत. तर याच्यात हे 100% हे सॅम्पलच बदललेलं माझं स्पष्ट आरोप आहे. तर याचीही चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांना परत भेट या विषयाने करणार आहे. आणि पोलिस पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो पोलीस अधीक्षकांना यांना की कसमरीचा अहवाल देऊन तो तात्काळ मागे घ्यावा आणि याची पुन्हा चौकशी या सगळ्या प्रकरणाची करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांच्यावर थेट कारवाई झाली पाहिजे. याच्यात जे 19 जानेवारी 2024ला जो FIR झाला होता त्याच्यात आरोपींचा त्याचे पावडर जवळ खरं तर ही पावडर कॅल्शियम क्लोराईड असेल तर इतकी कमी कॅल्शियम क्लोराईड जवळ ठेवण्याचा त्यांचा उद्देश काय होता याची चौकशी करायला आली होती. पण पोलिसांनी अशी कुठलीही चौकशी न करता कसमरीचा अहवाल देणं ही बाब अत्यंत चुकीची आणि गंभीर आहे. आणि याच्यात खरं तर पहिला आरोपी अटक केल्यानंतर त्याच्यात दुसरा आरोपी 7 महिन्याच्या अंतराने दुसऱ्या आरोपीला अटक झाली. खरं तर त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन केल्याची कबुली दिली. त्याच्यात दोघांनीही कबुली दिलेली आहे. पोलिसाच्या रेकॉर्डवर आहे सगळं. कबुली दिली असताना यांनी कसमरीचा त्याच्यात रेकॉर्ड दिलाय. तर माझं पोलीस अधिकाऱ्यांना आणि माझं आव्हान आहे विनंती आहे की परांड्यात तुळजापूरचं प्रकरण हे फार छोटे परांड्याच्या तुलनेत परांड्यात त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं सेवन ड्रग्सचं रॅकेट ड्रग्सची खुलेआम ड्रग्स याच्यात. आणि आणखीन एक परांड्यात ज्या गावठी रिव्हॉल्वर आहेत त्या तर राजरोसपणे मिळतात तर वापरल्या जात आहेत. तर मध्यंतरी 2 वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे बावची चौकात देवकरच्या हॉटेल जवळ एक घटना घडली. 2 गटात भांडणं झाली होती. त्यावेळेस एक रिव्हॉल्वर ज्याची होती त्याला पोलीस स्टेशनला आणलं होतं रिव्हॉल्वरसह. त्यावेळेस पोलीस स्टेशनला आणून त्याला नंतर काही बऱ्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करून त्यांना सोडून दिलं गेलं. तर त्याची चौकशीची मागणी मी सगळ्या प्रकारांची करणार आहे. तर याच्यात आणखीन मध्यंतरी शहरात फायर झालं होतं. आपल्याला माहिती आहे 2 चौकात फायर झालं होतं. इथं आंबेडकर चौकाच्या पुढे तिथं फायर झालं होतं आणि दुसऱ्या आणखीन एक मंगळवार पेठेच्या चौकात फायर झालं होतं. त्यावेळेस फायर झाल्यानंतर परांडा पोलीस स्टेशनच्या एका महिला कॉन्स्टेबलने या सगळ्यांच्या म्होरक्याला करून सांगितलं की असं हे पोरं तुमचे फायर करतायत. तर ते मला मी आता बाहेर आहे मी त्याला घरी बोलवून घेतो. पण पोलिसांनी त्यावेळी काहीच कारवाई केलेली नाहीये. पोलिसांना याची कल्पना असून त्या संध्याकाळी हातात कट्टा घेऊन भर चौकात आणि स्वतः बघितलं ते म्हणजे
परांडा शहरात असा रिव्हॉल्वर कट्टा ज्याला म्हणतात त्या तो कट्टा घेऊन मोटरसायकलवर फिरत होते. आपल्या पत्रकारांनी ते पाहिलेलं आहे, पत्रकारांनी पाहिलेलं आहे, पण मात्र पोलिसांनी त्याच्यावरही काहीच कारवाई झालेली नाही. आणि आणखी याच्यात खरं तर या ड्रग्स प्रकरणात जे आरोपी परांड्याचे अटक झाले त्यातल्या एका आरोपीने यांच्या मोरक्याच्या मुलाला आणि मोरक्याच्या जवळच्याला 2 या रिव्हॉल्वर दिल्याची माझी माहिती, 2 रिव्हॉल्वर माहिती. हेही तपासात निष्पन्न झालं पाहिजे, याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मी त्या संबंधित तपासणी अधिकाऱ्यालाही बोलणार आहे आणि आपल्या धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना बोललोय आणि याला सोलापूरच्याही पोलीस अधीक्षकांना मी या विषयाने बोललेलो आहे. खरं तर हा ड्रग्स प्रकरण खरं तर आपली पिढी बर्बाद होणार आहे, तरुण पिढी. आणि याच्यात पोलिसांनाही माझं सांगणं आहे, याच्यात कोण आहे, कोणाचा आहे, तो कोण किती मोठा माणूस त्याच्या पाठीशी आहे याची कसलीही तमा न बाळगता याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यात माझी मागणी नाही झाल्यास मी हा प्रश्न मी शेवटपर्यंत ढासळत जाऊन माहिती घेत होतो म्हणून मी बसलो. मात्र आता माझ्याकडे बरीचशी माहिती, आत्ताच मी सगळी माहिती आपल्या पुढे सांगणार नाही. मी संबंधित अधिकाऱ्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ही सगळी माहिती परत एकदा देणार आहे. याच्यात दोषीवर कठोरातली कठोर कारवाईसाठी मी शेवटपर्यंत पाठपुरावा या विषयात करणार आहे. आणि याच्यात कसमरीबाबत खरं तर कसमरी करणं इतकं या गंभीर विषयात पुरेशी चौकशी तपास न करता हा गंभीर विषय आहे. त्यामुळे कसमरी कोणाच्या दबावाखाली झाली, कोणामुळे झाली, का झाली आणि गुन्हाच आधी जर दाखल चुकीचा झाला असेल तर तो का दाखल केला आणि एखाद्याचं समाजातली अप्रतिष्ठा करण्याचं काम का केलं, या सगळ्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. हा, आणखीन एक याच्यात जे ड्रग्सचं सॅम्पल जे कॅल्शियम क्लोराईड म्हणून जे आलेलं आहे ते सॅम्पल त्याच्यात खरं तर आयोनी नेऊन त्या प्रयोगशाळेत द्यायला पाहिजे होतं. ते सॅम्पल एका होमगार्डच्या मार्फत पाठवलं गेलं. होमगार्ड कायम नोकर नाही जायचा शासनाचा, तो त्याला ज्यावेळेस काम उपलब्ध होतं असतं त्याच वेळेस त्याची ड्युटी असते. मात्र एका होमगार्ड मार्फत हे रेकॉर्डवर आहे, कोर्टात सादर झालेल्या रेकॉर्डवर पाठवलं होमगार्डचं. आणि शिंदे म्हणून फिर्यादी आहे, त्याने कोर्टात माझ्या माहितीप्रमाणे लिखी दिलंय काल त्याची 24 तारीख काल कोर्टात तारीख होती की या ह्याच्यात हा गुन्हा दाखल होण्यास आमची हरकत नाही, तरी मेहरबान कोर्टाने हा गुन्हा ही केस खटला रद्द करण्यात यावा अशी विनंती यांनी केली आहे. तर याच्यामुळे हा सर्व प्रकार गंभीर आहे आणि ड्रग्सचा प्रकरण या शहरातली मोठ्या प्रमाणात युवक या ह्याच्यात व्यसनाधीन होत आहेत, याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. हे थांबवल्याशिवाय ते राहणार नाही. एवढीच माझ्याकडे आपल्याला काय विचारायचं विचार. कॅल्शियम क्लोराईड हा नशेसाठी वापरला जातो का? नाही, शेतकरी वापरतात फळबागेवर, द्राक्ष बागेवर त्याला कॅल्शियम मिळावं म्हणून ते फवारणी करण्यासाठी वापरलं जातं. ते ग्रॅम मध्ये नाही घेत शेतकरी, ते किलोवर मिळतं. बॅग अर्धा किलो 1 किलो असं बॅगवर मिळतं. ते ग्रॅम मध्ये कोण कॅल्शियम क्लोराईडच्या ठेवण्यास काय कारण होतं? हेच संशय. हाच मोठा प्रश्न आहे. जर कॅल्शियम क्लोराईड हा शेतीसाठी वापरला जात असेल किंवा त्याच्यापासून नशा होत नाही, थोडं प्रमाणात ठेवायचं कारण काय? हो ना, त्याच्या मागचा एक प्रश्न. हो, हाच प्रश्न आहे. माझाही प्रश्न हाच आहे. देवगाव रोडला त्याची शेती नाही काय नाही, तिथे कशाला कोणी घेऊन थांबलाय. आणि इतकं कॅल्शियम कुठं फवारणी करता येणार का त्या कॅल्शियमने? कॅल्शियम क्लोराईड इतक्या कमी प्रमाणात ग्राममध्ये घेऊन तर या संदर्भात मी काँग्रेस सरांना फोन करतो. कुणाला? काँग्रेस सरांना. हां, की साहेब परणा शहर नाही शहर म्हणलं यामध्ये अनेक तरुण 10 वर्षापासून ते अनेक तरुण म्हणलं साहेब व्यसनाला चालले म्हणलं तर तुम्ही जिल्हाधिकारी आहे साहेब, तुम्ही लक्ष देता हे कुठलं प्रकार आठवत येईल. मी त्यांना थेट मेसेज करतो आणि फोन मी बोलवतो असं नाव सांगून तर ती मला ठीक आहे म्हणे आणि पाहून बघू म्हणजे काय सांगतो. पण काय त्यांनी काय केलं काय कारवाई केली नाही. आणि राजदोषपणे आपल्या जिथं महाविद्यालय या प्रकरणात आपलं म्हणणं बरोबर आहे प्रकाश. तर या प्रकरणात मी पोलीस अधीक्षकांना, दोन्ही पोलीस अधीक्षकांना ही मागणी केली आहे, यांचे SDR, CDR सगळे याच्यातले काढले जावे आणि त्या ह्याच्यात जे कोणी सापडेल, भलेही मी असलो, माझा कोणाशी फोन झाला असेल तर मलाही याच्यात आरोपी करण्यात यावं, याच्यात कोणाला सोडू नये.
प्रशासन एवढं मोठं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जर ड्रग होत असेल तर प्रशासनाची भूमिका काय त्यांची कुठेतरी ढील दिल्यासारखं वाटतंय का काय? परांडा शहरात तर नक्कीच तसं म्हणण्याला वाव आहे. हां, आणि आणखी माझ्याकडे खूप काही कायदा माहिती न्यूज आहे. प्रतिनिधी नंतर रावसाहेब पुन्हा एकदा गायकवाड, परांडा. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा कायदा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.